ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्रजित आणि गीतेच्या 138व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 3, श्लोक 19. अस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो यचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. अर्थ असा आहे की म्हणून तू निरंतर आसक्तीरहित होऊन कर्तव्य कर्माचे व्यवस्थित आचरण कर, कारण आसक्तीरहित होऊन कर्म करीत मनुष्य परमात्म्याला प्राप्त होतो. परम आपनोती. पहा, एखादी गोष्ट प्राप्त करणं हा भाग आहे आणि एखाद्या गोष्टीला जाऊन प्राप्त होणं ही भगवान श्रीकृष्णाची भाषा आहे. आपनोती म्हणतात ते. म्हणून अनासक्त होऊन सतत कार्य व कर्माचे व्यवस्थित आचरण करत राहा, कारण अनासक्त होऊन कर्म करणारा पुरुष परमतत्वास प्राप्त होतो. परम आपनोती, जे परम आहे त्याला प्राप्त होतो असं म्हटले. परमात्म्याला असं इथे शब्दशः म्हटलेलं नाही आहे. शब्दशः म्हटले परम आपनोती, परम तत्वाला प्राप्त होईल. व्याख्या अशी आहे की पूर्वश्लोकाशी या श्लोकाचा संबंध दाखविण्यासाठी येथे तस्मात् पद आले आहे. म्हणजे तसं पूर्वी मागच्या 18व्या श्लोकात जसं म्हटले, 17व्या श्लोकात जसं म्हटले तसं तो प्राप्त होतो. पूर्वश्लोकात भगवंतांनी म्हटले की आपल्यासाठी कर्म करण्याची कोणतीच आवश्यकता नसूनही सिद्ध महापुरुषाद्वारा लोकसंग्रहासाठी क्रिया होतात. म्हणून अर्जुनालाही त्याचप्रमाणे निष्काम भावनेने कर्तव्य कर्म करून परमात्म्याला प्राप्त करण्याची आज्ञा देण्यासाठी भगवंतांनी तस्मात् पदाचा उपयोग केला आहे. कारण आपले स्वरूप म्हणजे स्व ह्यासाठी कर्म करणे आणि न करणे कोणतेच प्रयोजन नाही. कर्म नेहमी दुसऱ्यासाठी होत असते, स्वसाठी होत नाही. पहा, म्हणून दुसऱ्यासाठी कर्म करण्याने कर्म करण्याची आसक्ती नष्ट होते आणि स्वरूपात स्थिती होते. आपल्या स्वरूपाहून विजातीय म्हणजे जड पदार्थाविषयी असलेल्या आकर्षणाला आसक्ती असे म्हणतात. आसक्ती रहित होण्यासाठी आसक्तीच्या कारणाला जाणणे आवश्यक आहे. मी शरीर आहे आणि शरीर माझे आहे असे मानल्याने शरीरादी नाशवान पदार्थांचे महत्त्व अंतःकरणात अंकित होते. याच कारणाने त्या पदार्थांच्या विषयी आसक्ती निर्माण होते. आता एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे म्हणून ती गोष्ट प्राप्त करणं, तिचा उपभोग घेणं आवश्यकता म्हणून हा विषय स्वतंत्र आहे. ते सहज जीवन आहे. मागच्याच श्लोकामध्ये सहज अवस्थेबद्दल सांगितलेलं आहे. सहज अवस्था ही प्रथम श्रेणीची अवस्था आहे, तर पहिल्या क्रमांकाची. तर तो विषय इथे सांगत नाहीत. बऱ्याचदा आपला गोंधळ होतो मनामध्ये. मग आम्ही हे शरीर राखायचं तरी कसं? कामधंदा काही करायचंच नाही का? इथे तर स्वधर्म करायला सांगतायत. अर्जुनाला सांगतायत, तुम्हाला मला सांगतायत स्वधर्माचं पालन करा म्हणून. इतकं पालन करा की त्यात निधन जरी झालं तरी ते श्रेयस्कर आहे म्हणतात. त्याच्यासारखं श्रेयस्कर काय नाही. मग त्याच्यामध्ये जगणं किती मोठं आहे हे बघा, महान आहे किती. देशासाठी मरणं, धर्मासाठी, अध्यात्मासाठी, देवासाठी ही मोठीच गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे देव, देश आणि धर्मासाठी जगणं. जगणं अवघड आहे जास्त. लक्षात आहे का? बघा, मरणं हे अवघड आहेच, त्याहीपेक्षा एक एक क्षण त्या आपल्या स्वधर्माला अर्पण करणं जास्त अवघड आहे. आसक्तीचं पतन करणारी आहे कर्म नव्हे, आसक्तीच पतन करणारी आहे. आसक्तीमुळेच मनुष्य शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी जड पदार्थांशी आपला संबंध मानून आपल्या आराम सुखभोगासाठी अनेक प्रकारचे कर्म मनुष्य करतो. अशा प्रकारे जडतेशी आसक्तीपूर्वक मानलेला संबंधच मनुष्याच्या वारंवार जन्ममरणाला कारण होतो. पहा, कारणं गुणसंगो वस्य सदसद्यो
निजल्मसू. गुणाशी झालेला संग, सत्व रजतमाशी झालेला संग हाच जन्ममृत्यूला कारण आहे म्हणून सांगतात अध्याय 13वा श्लोक 21वा. आसक्तीरहित होऊन कर्म करण्याने जडतेशी संबंध विच्छेद होतो. स्वधर्मासाठी पालन करत असताना आपला संबंध सगळ्याशीच येतो हे लक्षात घेतलं पाहिजे. जडतेशी पण येतो आणि चैतन्याशी पण येतो. स्वधर्माशी संबंधित असेल तर त्या दोन्हीशी संबंध हा योग्यच आहे. आणि स्वधर्माशी नसेल, उपभोगासाठी असेल तर चैतन्याशी संबंधसुद्धा निषिद्ध आहे हे समजून घेतलं पाहिजे. आसक्ती असणारा मनुष्य दुसऱ्याचे हित करू शकत नाही, परंतु आसक्तीरहित मनुष्याकडून स्वतः स्वाभाविक प्राणीमात्राचे हित होत असते. आता रावणाचा संबंध शंभू महादेवाशी साक्षात चैतन्याशी आलेला आहे. त्यांनी प्रसन्न करून घेतले शंभू महादेवाला अनेक वेळा. पहा, पण तो आसक्तीपूर्ण आहे त्याचा संबंध. अनेक असुरांनी किंवा राक्षसांनी किंवा ज्यांना आपण म्हणतो की ज्यांनी म्लेंछ ज्यांना म्हटलेलं आहे, ज्यांची इच्छा मलिन आहे. म्लेंछ हा शब्द असा आहे बरं का, त्यावरती मी स्वतंत्र लिहिणार आहे. मल इच्छा असा शब्द आहे. मलेच्छा. मलेच्छा म्हणजे ज्याची इच्छा मलिन झालेली आहे. मलपूर्ण ज्याची इच्छा, अमल नाही आहे, निर्मळ नाही आहे, मलयुक्त ज्याची इच्छा आहे तो प्रत्येक म्लेच्छ आहे, लक्षात घ्या. आणि मग त्याचा चैतन्याशी संबंध आला, परंतु तो त्याच्या पतनालाच कारण होणार आहे, लक्षात घ्या. कारण इच्छा चांगली नाही, आसक्तीपूर्ण आहे. म्हणून संबंध जडतेशी येतो की चैतन्याशी येतो हा प्रश्नच नाही. संबंध आसक्तीने येतो की अनासक्तीने येतो, इच्छेने येतो की अनिच्छेने येतो, का मल इच्छेने येतो, हे महत्त्वाचे विषय त्यातले आहेत. हे समजून घेतलं पाहिजे. स्वधर्म पालन करण्यासाठी मग कुठेही संबंध येऊ, तो परमात्म्याशीच असलेला संबंध आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आसक्ती असणारा मनुष्य दुसऱ्याचे हित करू शकत नाही, परंतु आसक्तीरहित मनुष्याकडून स्वतः स्वाभाविक प्राणीमात्राचे हित होत असते. आता या श्लोकामध्ये असक्त हा असा शब्द आहे आणि असक्त हा या शब्दाचा अर्थ आसक्तीरहित. असक्त म्हणजे त्याच्यामध्ये अभाव आहे इच्छेचा, हे लक्षात घेतलं पाहिजे. संसारापासून प्राप्त झालेल्या सामुग्रीने शरीरादी इत्यादी आम्ही आत्तापर्यंत आपल्यासाठीच कर्म केले आहेत. त्याला आपल्याच सुख उपभोगासाठी आणि संग्रहासाठी वापरले आहे. म्हणून संसाराचे आमच्यावर ऋण झाले आहे. ते फेडण्यासाठी केवळ संसाराच्या हितासाठी कर्म करणे आवश्यक आहे. आपल्यासाठी फळाची कामना ठेवून कर्म केल्याने जुने ऋण तर फिटत नाही, नवीन ऋण मात्र आणखी वाढत जाते. ऋणातून मुक्त होण्यासाठी वारंवार संसारात यावे लागते. केवळ दुसऱ्याच्या हितासाठी सर्व कर्म करण्याने जुने ऋण समाप्त होते आणि आपल्यासाठी काहीही न करण्याने तसेच कशाचीही इच्छा न ठेवल्याने नवीन ऋणाचा बोजा होणार नाही. अशा प्रकारे जेव्हा जुने ऋण फिटते आणि नवीन ऋण होणार नाही तेव्हा बंधनाचे कोणतेच कारण न राहिल्याने मनुष्य सहज मुक्त होतो. पहा, कोणतेही कर्म निरंतर राहत नाही, परंतु आसक्ती अंतःकरणात निरंतर राहते. म्हणून भगवान सततम असक्त हा अनासक्त रहा म्हणतात. असक्त या शब्दाचा अर्थ अनासक्त किंवा आसक्तीरहित असा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. असक्त है या पदाने निरंतर आसक्तीरहित होण्याविषयी भगवान म्हणतात, मला कुठेही आसक्त व्हायचे नाही. अशी जागृती साधकांनी निरंतर ठेवली पाहिजे. निरंतर आसक्तीरहित राहून जे विहित कर्म समोर येईल त्याला केवळ कर्तव्य समजून करावे, असा उपयुक्त पदाचा भाव आहे. स्वधर्म म्हणून करावं, कर्तव्य म्हणून करावं, हा याचा भाव आहे. खरे पाहिले तर कोणाच्याही अंतःकरणात आसक्ती निरंतर राहत नाही. जर संसार निरंतर राहत नाही, क्षणाक्षणाला बदलत राहतो, तर त्याची आसक्ती निरंतर कशी राहू शकते? असे असूनही मानलेल्या अहमबरोबर आसक्ती निरंतर राहत असलेली प्रतीत होते. आता हा अहम मांडलेला का आहे, हाच तर खरा मूळ प्रश्न आहे.
मानलेला का म्हणायचं त्याला? हे तर दिसतंय, हा शर्ट तर मीच घातलेला आहे तर माझाच आहे तो. कधीतरी नव्हता आणि कधीतरी राहणार नाही, म्हणून तो आजही नाही असा नियम आहे. म्हणजे भूतकाळात तो कधीतरी माझा नव्हता, भविष्यकाळात कधीतरी तो माझा राहणार नाही, म्हणून नियमाने वर्तमान काळातही तो माझा नाही आहे. आता मला वाटतंय की मी मानले की तो माझा आहे, मग तो त्रिकाळ माझा का नव्हता, का नाही आहे, का नसणार आहे? जर तो माझा आहे तर तो तिन्ही काळी माझाच पाहिजे. तसं नाही आहे, म्हणून तो आत्ताही नाही, हा कधी ना कधी तर माझ्यापासून जाणार, बाजूला होणार आहे. माझ्यापासून म्हणजे माझ्या शरीरापासून नव्हे, आत्म्यापासूनच. शरीरसुद्धा माझ्या त्या आत्म्यापासून कधीतरी दूर होणार आहे. नवीन शरीर मी धारण करणार आहे कधीतरी. ही वास्तविक स्वयंसिद्ध गोष्ट आहे की ऊर्जा जी आहे ती आपलं रूप बदलत राहते. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ती स्थलांतरित होत राहते. इट ट्रान्सफॉर्म्स. लक्षात घ्या. अँड इट ट्रान्सफॉर्म्स ऑल्सो. ट्रान्सफॉर्म्स. इट चेंजेस इट्स फॉर्म ऑल्सो. ती रूप बदलत राहते आपलं ऊर्जा. त्या ऊर्जेचा स्रोत आहे आत्मा. ऊर्जेला हे लागू आहे तर आत्म्याला लागू आहेच, हे लक्षात घेतलं पाहिजे. तो असं जाताना दिसत नाही या शरीरातून त्या शरीरामध्ये. आपण हॉरर मूव्हीजमध्ये बघतो तसं नसतं ते. त्याचं प्रवास करणं अगदी सहज समजून घेतलं तरी एका शरीरातून तो दुसऱ्या शरीरात जातानाच दिसतो. पहा, बीज रूपाने तो आईच्या शरीरामध्ये पिताच्या शरीरातून प्रवेश करतो, नाही का? आईच्या शरीरावरती आणि पित्याच्या त्या बीजावरती तो पोचला जातो, तयार होतो तो पूर्णपणे. त्या दोन शरीराचा मिळून तो बाहेर येतो. समोरच इथे दिसते शरीरातून शरीर निर्माण झालेलं आपल्याला. अशा अनेक गोष्टी कल्पनेबाहेरच्या अशासाठी म्हटलं की त्या प्रत्यक्ष अनुभवाला लागतात. कल्पना करता येत नाही त्या गोष्टींची. अनुभूतीनेच त्या गोष्टी समजतात, हे लक्षात घ्या, जाणता येतात. अशा अनेक गोष्टी ह्या ब्रह्मांडामध्ये घडत आहेत. तसं हे अमरत्व आहे आत्म्याचं, हे समजून घेतलं पाहिजे. कारण देह हा प्रवास करतच असतो आत्मतत्वाबरोबर. सूक्ष्म आणि स्थूल देह हे दोन्ही मागच्या जन्मासोबत मागच्या शरीरासोबत संपून जातात. परंतु ज्याला वासना देह, कारण देह म्हणतात, तो मात्र या आत्म्यापासून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवास करत असतो. लक्षात घेतलं पाहिजे. त्याचीही उदाहरणं आपल्याला दिसतात. आपणही त्या वासना, त्या कामना आपल्या पूर्वजांकडून घेऊन आलेलो आहे. पूर्वजन्माचा अर्थ काय आहे हेही एकदा समजून घेतलं पाहिजे व्यवस्थित. शरीर जन्माला येतच नाही हे लक्षात घेतलं तर मग ह्या गोष्टींचं कोडं सुटेल. आपल्याला वाटतं शरीर जन्माला, वाटतं, कळत नसतं म्हणून वाटतं. आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, ते पण दिसतं. समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की चैतन्य निर्माण करता येत नाही. मग हे चैतन्य आईच्या गर्भामध्ये निर्माण कसं झालं? हा चैतन्यमयी हे शरीर जे आहे, ज्याच्यामध्ये ऊर्जा आहे प्रचंड, इतक्या पूर्वजन्मीचं संचित इथे आहे. काय काय आठवत राहतं. स्वप्नात आपण काय काय बघत असतो, आपल्याला माहीत असतं हे या जन्मातलं नाही. मग ते कुठून मेंदूत येतं सगळं? कित्येक जन्माचे संस्कार घेऊन जन्माला आलेलो आहोत आपण. आपल्या इथे आहे हे सगळं. ते संस्कार तर काढायचे असतात आणि मग स्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणून लक्षावधी जन्माच्या मागचे संस्कार मिटल्याशिवाय स्वरूपाचं ज्ञान होत नाही म्हणतात. कारण कित्येक जन्मामागे आपण स्वरूप होतं, मूळ स्वरूपात होतं. संस्कार होण्यापूर्वी ते संस्कार नष्ट करायचे नाही आहेत. पण ते जाणून घेऊन हे नव्हे म्हणत मागे जायला लागतं. नेती 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 न इती, म्हणजे हे ते नव्हे म्हणत मग शेवटी एक काहीतरी जे सापडतं ते असतं आत्मतत्व. तर हा जो भाग आहे तो इथे अशा पद्धतीने सांगतात की असे असूनही मानलेल्या अहमबरोबर आसक्ती निरंतर राहत असलेली प्रतीत होते. तर हा अहम जो आहे तो मानलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कार्यम अर्थात कर्तव्य, त्याला म्हणतात जे करू शकतो आणि जे अवश्य केले पाहिजे. दुसऱ्या शब्दात कर्तव्याचा अर्थ असा आहे की आपल्या स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याचे हित करणे, अर्थात दुसऱ्यांची शास्त्रविहित न्याययुक्त मागणी पूर्ण करणे. जी पूर्ण करण्याचे सामर्थ्य आमच्या ठिकाणी आहे
अशा प्रकारे कर्तव्याचा संबंध परहिताशी आहे. कर्तव्याचे पालन करण्यात सर्व स्वतंत्र आणि समर्थ आहेत. कोणीही पराधीन आणि असमर्थ नाही. केवळ प्रमाद आणि आळसामुळे अकर्तव्य करण्याची वाईट सवय झाल्याने तसेच फलाची इच्छा राहण्याने वर्तमान काळी कर्तव्य पालन करणे कठीण वाटते. नाहीतर कर्तव्य पालनासारखे काहीच सोपे नाही. पहा, कर्तव्य पालन करणं हे वास्तविक पाहता त्याच्यासारखं सोपं काहीच नाही म्हणून सांगतात. कारण आसक्तीचं ओझं त्याच्यावरचं, एखाद्या कागदावरती पेपरवेट असेल, तो काढला तर तो कागद सहज अलगद जसा हवेमध्ये तरंगू शकतो, लक्षात घ्या. तसंच कर्तव्याचं आहे. त्या आसक्तीचं ते पेपरवेट काढून टाकलं ना आपण की ते अलगदपणे आपल्याकडून घडायला लागतं सगळं. पहा, कर्तव्याचा संबंध परिस्थितीनुसार असतो. मनुष्य प्रत्येक परिस्थितीत स्वतंत्रतेने कर्तव्याचे पालन करू शकतो. कर्तव्याचे पालन करण्यानेच आसक्ती नष्ट होते. अकर्तव्य करणे तसेच कर्तव्य न करण्याने आसक्ती आणखी वाढते. कर्तव्य अर्थात दुसऱ्यांच्या हितार्थ कर्म करण्याने वर्तमान काळातील आसक्ती आणि कशाचीही इच्छा न ठेवल्याने भविष्य काळातील आसक्ती नष्ट होते. समाचर म्हणजे काय? त्याचं समबुद्धीने आचरण कर म्हणतात. पदाचे तात्पर्य कर्तव्य कर्म अत्यंत सावधगिरीने, उत्साहपूर्वक, तत्परतेने, विधीपूर्वक केले पाहिजे. कर्तव्य कर्म करण्यात कोणतीही थोडीशी असावधानी झाल्यास कर्मयोगाच्या सिद्धीत बाधा येऊ शकते. वर्ण, आश्रम, प्रकृती, स्वभाव आणि परिस्थितीनुसार ज्या मनुष्यासाठी जे शास्त्रविहित कर्तव्य कर्म सांगितले गेले आहे, योग्य वेळ आल्यावर तेच त्याचे सहज कर्म होते. सहज कर्मात जर एखादा दोष दिसून आला तरीही त्या कर्माचा त्याग करू नये. 18वा अध्याय श्लोक 48. म्हणजे 18वा अध्याय जो सर्वसाधारणपणे सारांश आणखीन अधिक काहीतरी त्याचे कंगोरे सांगणार आहे, लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्या 18व्या अध्यायातही म्हटलेलं आहे की तरीही त्या कर्माचा त्याग करू नये. त्या कर्मात सहज कर्मात दोष दिसून आला तरीही त्या कर्माचा त्याग करू नये. आपण शंका, अरे हे चांगलं झाले का, हे बरोबर आहे का, लोक काय म्हणतील, हे दोष दिसून जरी आले आपल्याला तरी त्याचा कर्तव्याचा स्वधर्माचा त्याग करू नये. पहा, हे खूपच परिपक्व असं ज्ञान आहे. अशा पद्धतीने आपण असे घडत गेलो. ही गीता वाचत राहिल्यानंतर लक्षात घ्या, सतत त्याचे नवीन काहीतरी कंगोरे कळत जातात. म्हणून मी सातत्याने म्हणतो, हे मी तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी वाचतो आहे. मला आणखीन 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 याच्यात खोल जायला मिळते, शिकायला मिळते, समृद्धी येते. ते नंदनवन इथे असं त्या याच्यामध्ये आतमध्ये ते निर्माण झालेलं, त्याला फुलं लागलेली आहेत, फळं लागलेली आहेत, ते हरित झालेलं आहे, हिरवंगार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप चैतन्य निर्माण झालेलं आहे हे जाणवत राहतं. जितके वेळा वाचाल, तितके वेळा त्यातलं नवीन काहीतरी समजत जातच, लक्षात घ्यायला पाहिजे. इतका हा विशाल समुद्र आहे, दिसायला दिसतं लहान. आपल्याला वाटतं की ह्या जगातलं सगळं ज्ञान कसं सामावलेलं आहे. चिंतन केलं तर कळतं की जगातलं सगळंच बीजरूपाने इथे आहे. काही ठिकाणी विस्तार पण आहे त्याचा, पण बीजरूपाने इथे सगळं काही आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. वर्ण, आश्रम, स्वभाव आणि परिस्थिती ज्यानुसार ज्या मनुष्यासाठी जे शास्त्रविहित कर्तव्य कर्म सांगितले गेले आहे, योग्य वेळ आल्यावर तेच त्याचे सहज कर्म होते. सहज कर्मात जर एखादा दोष दिसून आला तरीही त्या कर्माचा त्याग करू नये, कारण सहज कर्म केले असता मनुष्य पापालाच प्राप्त होतच नाही. पहा, अध्याय 18 श्लोक 47. म्हणून या ठिकाणी भगवान अर्जुनाला युद्ध करणे जणू हे म्हणत आहेत की तू क्षत्रिय आहेस म्हणून युद्ध करणे घोर दिसत असतानाही तुझे सहज कर्म आहे, घोर कर्म नाही. म्हणून प्राप्त झालेल्या सहज कर्माला अनासक्त होऊन करावे. अनासक्तीनेच समता प्राप्त होते. पुन्हा त्या समतेपर्यंत आपण जाऊन पोचतो जी दुसऱ्या अध्यायात 47व्या श्लोकात सांगितलेली आहे. काय आहे? 48व्या श्लोकामध्ये समत्वम योग उच्यते. विशेष गोष्ट अशी आहे या श्लोकासंदर्भात की जेव्हा जीव मनुष्य योनीत जन्म घेतो तेव्हा त्याला शरीर, धन, जमीन, घर इत्यादी सर्व सामुग्री मिळते
आणि जेव्हा तो येथून जातो तेव्हा सर्व सामुग्री येथेच राहते. या साध्या गोष्टीवरून हे सहजच सिद्ध होते की शरीरादी सर्व सामुग्री मिळालेली आहे, आपली नव्हे. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य काम करण्यासाठी एखाद्या कार्यालयात म्हणजे ऑफिसमध्ये जातो, तर त्याला खुर्ची, टेबल, कागद इत्यादी सर्व सामुग्री कार्यालयाचे काम करण्यासाठीच मिळते, आपली समजून घरी घेऊन जाण्यासाठी नव्हे. त्याप्रमाणे मनुष्याला संसारात शरीरादी सर्व सामुग्री संसाराचे सेवा म्हणजे संसाराचे काम करण्यासाठीच मिळाली आहे, आपली समजण्यासाठी नव्हे. मनुष्य तत्परतेने आणि उत्साहाने कार्यालयाचे काम करतो व त्या कामाच्या मोबदल्यात त्याला वेतन मिळते. काम कार्यालयासाठी असते आणि वेतन त्याच्यासाठी असते. त्याचप्रमाणे संसारासाठी सर्व काम करण्याने संसाराशी संबंध विच्छेद होतो आणि योगाचा अनुभव म्हणजे परमात्म्याशी आपला नित्य निकट संबंध असल्याचा अनुभव आपल्याला होतो. कर्म आणि योग दोन्ही मिळून कर्मयोग म्हटला जातो. कर्म संसारासाठी होते आणि योग आपल्यासाठी होतो. हा योगच जणू वेतन आहे. संसार साधनेचे क्षेत्र आहे. येथे प्रत्येक सामुग्री साधनेसाठीच मिळते, भोग आणि संग्रहासाठी केव्हाही नव्हे. सांसारिक सामुग्री आपली आणि आपल्यासाठी नाहीच. आपली वस्तू परमात्मतत्व प्राप्त झाल्यावर म्हणजे आपली वस्तू काय आहे? परमात्मतत्व. ते प्राप्त झाल्यावर मग अन्य कोणती वस्तू मिळण्याची इच्छा राहत नाही. अध्याय 6 श्लोक 22. परंतु सांसारिक वस्तू कितीही मिळविल्या किंवा मिळाल्या तरी त्यांच्या प्राप्तीची इच्छा कधीही नष्ट होत नाही, उलट वाढतच जाते. आपण नेहमी म्हणतो ना की हजारो ख्वाहिश है ऐसे की हर एक ख्वाहिश पे दम निकले, जीव घेण्या इच्छा एक एक. इतने निकले मेरे अरमान फिर भी कम निकले. इतक्या इच्छा माझ्या परिपूर्ण झाल्या तरी ते कमीच वाटतं मला सातत्याने. माझं अजून काही पूर्णच झालं नाही, मला काही आयुष्यात मिळालंच नाही. जेव्हा मनुष्य मिळालेल्या वस्तूला आपली आणि आपल्यासाठी मानतो तेव्हा तो त्या चुकीमुळे बंधनात सापडतो. ही चूक दुरुस्त करण्यासाठी कर्मयोगाचे अनुष्ठानच सुगम आणि श्रेष्ठ उपाय आहे. कर्मयोगी कोणत्याही वस्तूला आपली आणि आपल्यासाठी न मानता त्या वस्तूला दुसऱ्याच्या सेवेमध्ये त्यांचीच समजून लावतो, म्हणून तो सुगमतेने संसार बंधनातून मुक्त होतो. कर्म तर सर्वच प्राणी करतात, पण साधारण प्राणी आणि कर्मयोगी यांच्याकडून केल्या गेलेल्या कर्मामध्ये फार मोठा फरक असतो. पहा, काम तेच आहे पण करण्यामध्ये फरक आहे म्हणून सांगतात. कर्मयोगी ते वेगळ्या पद्धतीने करतात. साधारण मनुष्य कर्मी आसक्ती, ममता, कामना इत्यादीला जवळ ठेवूनच कर्म करतो आणि कर्मयोगी आसक्ती, ममता, कामना इत्यादीचा त्याग करून कर्म करतो. कर्मीच्या कर्माचा स्वतः प्रवाह स्वतःकडे असतो आणि कर्मयोगाच्या कर्माचा प्रवाह संसाराकडे असतो. म्हणून कर्मी बांधला जातो आणि कर्मयोगी मात्र मुक्त होतो. पहा कसं आहे, आपण सातत्याने म्हणतो एक आहे या संसाराची बाहेरून आत घेणं ती धारा आहे आणि आतून आत्मतत्वाचा जो विकास आहे त्याचा विस्तार आहे तो बाहेर जाणं, आत ते निर्माण होणं, आत त्याला अनुभवणं आणि मग ते आतून सर्वत्र पसरणं. पहा, ही राधा आहे. श्रीकृष्णाने जिची भक्ती केली ती ही राधा आहे. मन जे आहे ते बाहेरून सगळं आत घेणार आहे, पण ज्यावेळेला ते विनम्र होतं, ते नम होतं, त्यावेळेला नमस्कार होतो, त्यावेळेला ते आतून बाहेर जाणार आहे. आतली ऊर्जा बाहेर जाणं ही स्वाभाविक क्रिया आहे म्हणून सांगतात. आणि कर्मयोगांचा मार्ग तोच असतो, बाहेरून आत नाही तर आतून बाहेर असतो. हे समजून घेतलं पाहिजे. असक्तो ह्या चरण कर्म. मनुष्यच आसक्तीपूर्वक संसाराशी आपला संबंध जोडतो. संसार संबंध जोडत नाही म्हणून संसाराच्या हितासाठीच सर्व कर्म करावेत आणि मोबदल्यात कोणत्याही फलाची इच्छा ठेवू नये, हेच मनुष्याचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे आसक्तीरहित होऊन अर्थात मला कोणाकडूनही काहीही नको या भावनेने संसारासाठी कर्म केल्याने संसाराशी आपोआप संबंध विच्छेद होतो. कर्मयोगी संसाराची सेवा करीत असल्याने वर्तमानातील वस्तूशी
आणि कसल्याच प्रकारची इच्छा नसल्याने भविष्यकाळातील वस्तूंशी संबंध विच्छेद करतो, जे आत्ता मुळात नाहीच आहेत आपल्यासमोर. पहा, गंमत अशी आहे, भीती वाटायला लागते भविष्यकाळातल्या वस्तूंशी संबंध विच्छेद करायचा. त्या कुठे आहेत तुझ्याशी आत्ता समोर? तुझ्यासमोर आत्ता ज्या वस्तू आहेत तिचा सदुपयोग करण्याची संधी मग आपण गमवत असतो, हे आपल्या लक्षात येत नाही. भविष्यकाळातल्या वस्तूंशी संबंध ठेवण्यात काहीच अर्थ नाही, का त्या भविष्यकाळात आहेत. भूतकाळात जमा झालेल्या आहेत. त्यांच्याशी आत्ता संबंध ठेवून आपल्याला काहीच हासिल होणार नाही, हे निश्चित आहे. भूतकाळापासून शिकलो आणि भविष्यकाळासाठी नियोजन केलं, इथंपर्यंत भूतकाळ आणि भविष्यकाळांचं महत्त्व आहे, निश्चितपणाने आहे, परंतु त्यापेक्षा जादा नाही. माणूस, ते म्हणतात ना, बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी. अजून तुरी आलीच नाही घरामध्ये, तर त्या तुरीचा तू असा दुरुपयोग कसा केला म्हणून तो आपल्या बायकोला मारायला लागतो. शेजारी पाजारी म्हणतात, कशाला मारतोस तू तिला? तो म्हणतो, ही तुरीचं असं, तुरी कुठे आहे? ते बाजारात आहे, आणलेलीच नाही अजून घरी. अशा प्रकारचं आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे? यात्रेमध्ये स्वयंसेवक आपले कर्तव्य समजून दिवसभर यात्रेकरूंची सेवा करतात आणि मोबदल्यात कुणाकडूनही कशाचीही इच्छा ठेवीत नाहीत, म्हणून रात्री झोपताना त्यांना कुणाचीही आठवण येत नाही, कारण सेवा करीत असताना त्यांनी कुणाकडूनही काही इच्छिले नाही. त्याचप्रमाणे जो सेवाभावाने दुसऱ्यासाठी सर्व कर्म करतो आणि कुणाकडून मानसन्मान इत्यादीची इच्छा ठेवीत नाही, त्याला संसाराची आठवण येत नाही, तो सुगमतेने संसार बंधनातून मुक्त होतो. सुगंध पसरायला लागतो पहा आयुष्यामध्ये. कोकिळेचं गाणं आपल्याला आवडतं, मोराचं नृत्य आपल्याला आवडतं, अनेक फुलं आपल्याला आवडतात. पहा, माणसाचा विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक कला, ज्ञान, कौशल्यांची त्याच्यामध्ये आपल्याला झलक पाहायला मिळते. खूप अप्रतिम, अविस्मरणीय अशा गोष्टी असतात. कोकिळेचंच उदाहरण आपण घेतलं तर तिला कुठलं ऑस्कर अवॉर्ड मिळणार आहे म्हणून ती गाणं म्हणते कोकिळा. मोर नाचतो, त्याला कुठल्या इंडियन एखाद्या डान्स शोमध्ये त्याला काही पहिलं बक्षीस वगैरे मिळणार असतं, वाईल्ड कार्ड एंट्री वगैरे मिळणार असते, काहीच नाही. पाठीवरती थाप, शाबास, छान नाचलास बरं का, असं कोणीतरी त्याला म्हणणार असतं. छोटीशी शाबासकी म्हणून मोर नाचतो? अजिबात नाही. तसं कर्मयोगी आपलं कर्म करत असतो स्वानंदासाठी. त्याला त्याच्यात आनंद मिळतो परमात्म्याला भेटल्याचा, म्हणून तो त्याचं कर्म करत असतो. पहा, कर्म तर सर्वच जण करतात, पण जेव्हा आसक्तीरहित होऊन दुसऱ्यासाठी कर्म केले जातात. आता इथे विषय हा नाहीच आहे दुसऱ्यासाठी कर्म करण्याचा. दुसऱ्यासाठीचा अर्थ नेहमी आपल्या डोळ्यासमोर हा शब्द वापरला की काय येतं पहा, म्हणजे आपल्यासमोर प्रचंड जनसमुदाय येतो किंवा आपले ठराविक काही दुसरे लोक येतात, स्वतःचं शरीर येत नाही. ज्या क्षणी तुम्हाला दुसऱ्यासाठी म्हटल्यानंतर स्वतःचं शरीर दिसायला लागेल पहिल्यांदा सगळ्यात, तेव्हा ह्या सगळ्या विवेचनाला अर्थ आहे, मग दुसऱ्यासाठी कर्म करण्याला अर्थ आहे. परंतु इथे मात्र विषय स्वानंदाचा आहे आणि स्वधर्माशिवाय स्वानंद कशातच नाही म्हणून भगवंत सांगतात इथे. तरी मग इथे दुसऱ्यासाठी आणि आपल्यासाठी कर्म करायचा प्रश्न येतो कुठे? स्वधर्माचंच पालन करत असेल, स्वानंदासाठीच जर तो ते सगळं करत असेल, आणि खरं सांगायचं तर स्वानंदसुद्धा अपेक्षा ठेवून नाही मिळवलेला. ज्यावेळेला स्वानंदाची अपेक्षा केली जाते त्यावेळेला तो आपल्यापासून दूर जातो. परंतु त्या कर्माची, त्या क्रियेची ज्यावेळेला अपेक्षा ठेवा, सुंदर नृत्य करणार आहे मी आज, जाऊ दे तिकडे काहीतरी होऊ दे, मला काय मिळायचं नाही, त्या दिवशी नृत्य चांगलं होतं पहा, अप्रतिम होतं, आणि मग त्यातून स्वानंद आपोआप निर्माण होतो. जो आपोआप निर्माण होतो त्याला स्वानंद म्हणतात. जो निर्माण केला जातो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, कुणी ग्लासामधून निर्माण करतो, कुणी ते चकण्यामधून निर्माण करतो, कुणी एखाद्या दुसऱ्या सुखापासून निर्माण करतो. हे सगळी क्षणभंगूर आहेत गोष्टी ह्या सगळ्या. त्या शाश्वत मांडण्यामुळे समस्या निर्माण होतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. कर्म तर हे सर्वजण म्हणून करत असतात. आसक्ती शास्त्रविहित कर्तव्य कर्म करण्यानेच नष्ट होऊ शकते पहा. धर्म ते बिरती,
मानसामध्ये म्हणजे रामचरित मानसामध्ये म्हटलेलं आहे की शास्त्र निषिद्ध कर्म करण्याने आसक्ती केव्हाही नष्ट होऊ शकत नाही. आता धर्मपालन न केल्याने असं म्हणतात ते. धर्म काय आहे? स्वधर्म आहे. परमाप्नोती पुरुष हा सुंदर शब्द आहे. ज्यावेळी 13व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात ज्याप्रमाणे 13व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात भगवंतांनी परमपदाने सांख्य योग्याला परमात्म्याची प्राप्ती होण्याविषयी म्हटले, त्याचप्रमाणे येथे परमपदाने कर्मयोग्याला परमात्मा प्राप्ती होण्याविषयी म्हटले आहे. तात्पर्य साधक रुची योग्यता विश्वासानुसार कोणत्याही मार्गाचा कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग अवलंब करो, त्याच्याद्वारा प्राप्तव्य वस्तू एक परमात्माच आहे. अध्याय 5वा श्लोक 4 आणि 5. ज्या तत्वाच्या प्राप्तीमध्ये विकल्प संदेह निराशा नाही, तसेच जे नित्य असते, सर्व देशात असते, सर्व काळात असते, सर्वांसाठी असते, सर्वांचे आपले असते आणि ज्या तत्वापासून कधी कुणीही कोणत्याही अवस्थेत थोडेही वेगळे होऊ शकत नाही, अर्थात जे सर्वांना नित्य अभिन्न रूपाने स्वतः प्राप्त असते, तेच तत्व प्राप्तव्य होऊ शकते. म्हणजे अशी गोष्ट प्राप्तव्य आहे, मिळण्यासारखी आहे, तीच गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा जी सहज प्राप्त आहे, असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. शंका अशी आहे की कर्म करीत असताना कर्मयोग्याचा कर्तृत्वाभिमान कसा नष्ट होतो? कर्म करत असताना मी हे काम करत नाही आहे, हे कर्तृत्व माझं नाही. कारण कर्तृत्वाभिमान नष्ट झाल्याशिवाय परमात्म तत्वाचा अनुभव होऊ शकत नाही. तर समाधान असे आहे, खूप सविस्तर समाधान, खूप प्रेमपूर्वक स्वामीजी सांगतायत की साधारण मनुष्य सर्व कर्म आपल्यासाठीच करतो. आपल्यासाठी कर्म करण्याने मनुष्यामध्ये कर्तृत्वाभिमान राहतो. कर्मयोगी कोणतीही क्रिया आपल्यासाठी करीत नाही. तो असे समजतो की संसारापासून शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, पदार्थ, धन इत्यादी जी काही सामुग्री मिळाली आहे ती सर्व संसाराचीच आहे, आपली नव्हे. जेव्हा केव्हा अवसर प्राप्त होतो तेव्हा तो सामुग्री, समय, सामर्थ्य इत्यादींना संसाराच्या सेवेमध्ये लावतो. पहा, त्यांना संसाराच्या सेवेत लावित असताना कर्मयोगी असे समजतो की मी संसाराचीच वस्तू संसाराच्या सेवेत लावित आहे. संसार अर्थात सामुग्री, समय, सामर्थ्य इत्यादी ज्यांची सेवा होत आहे त्यांचीच आहे. पहा, असे समजल्याने कर्तृत्वाभिमान राहत नाही. ज्यांच्याकडून सामुग्री घेतली त्यांच्याच सेवेत मी हे लावत आहे. कर्तृत्वाला भोक्तृत्व कारण आहे. कर्मयोगी भोगाची आशा ठेवून कर्म करीतच नाही. भोगाची आशा करणारा मनुष्य कर्मयोगी नसतो. जसे आपल्या हाताने आपलेच तोंड धुतले तर असे वाटत नाही की मी फार उपकार केला आहे, कारण मनुष्य हात आणि तोंड दोघांना आपलेच अंग मानतो. तसेच कर्मयोगीही शरीराला संसाराचेच एक अंग मानतो. म्हणून जर अंगाने अंगीचीच सेवा केली आहे तर त्यामध्ये कर्तृत्वाभिमान कसा निर्माण होईल? या ठिकाणी सगळ्याला दुसऱ्याचं मांडल्यानंतर आलेली अनुभूती ज्ञानेश्वर माऊली सांगतात किंवा आदिगुरू सांगतात. आदिगुरू काय म्हणतात निर्वाण षटकमध्ये? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाश सर्वत्र सर्वेंद्रियाणाम नचा संगतम हरणैव मुक्तिर्नमेय चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. हे सगळं मीच आहे म्हणतात. आधी म्हणतात हे मी नव्हे, हे शरीर पण मी नव्हे. मग ते म्हणतात मी शिव आहे. मग म्हणतात शिवाशिवाय दुसरं काय आहे? म्हणजे दुसरं जे आहे ते पण शिवच आहे. मग ते शिव आहे, मी पण शिव आहे, तर ते म्हणजे मीच आहे. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते? हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. तो किडा, मुंगी, दगड, मातीसुद्धा स्वतःच होऊन गेलेला आहे. त्याला आता परक काहीच वाटत नाही. ही आणि पुढची अवस्था आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. अजूनही आपण ज्यावेळेला हे समजतोय तर प्राथमिक अवस्थेमध्ये आहे, अद्वैतच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पण आधी द्वैत समजून घेऊया. मी आणि माझं नाही असं काही जे आहे ते आधी समजून घेऊया. शरीरासह सगळं हे लक्षात घेतलं पाहिजे.
असा नियम आहे की मनुष्य ज्या उद्देशाला अनुसरून कर्मामध्ये प्रवृत्त होतो, कर्म समाप्त होताच तो त्याच उद्देशात तल्लीन होतो. जसे व्यापारी धनाच्या उद्देशाने व्यापार करतो, दुकान बंद करताच त्याचे लक्ष सहज रुपयाकडेच जाते आणि तो रुपये मोजू लागतो. त्याचे ध्यान आज कोणकोण ग्राहक आले होते, कोण्या जातीचे आले होते इत्यादीकडे जात नाही, कारण ग्राहकाशी त्याचे काहीही प्रयोजन नसते. संसाराचा उद्देश ठेवून कर्म करणारा मनुष्य संसारात कितीही तल्लीन झाला तरी त्याची संसाराची एकता होऊ शकत नाही पहा. कारण वास्तविक पाहता संसाराशी मुळीच एकता नाही. संसार प्रतिक्षण परिवर्तनशील आणि जड आहे, परंतु स्व म्हणजे आपले स्वरूप जे आहे ते मात्र अचल आणि चेतन आहे. परंतु परमात्म्याचा उद्देश ठेवून कर्म करणाऱ्याची परमात्म्याशी एकता होऊनच जाते पहा. मग साधकाला याचा अनुभव येवो अथवा न येवो, काही वेळेला काही गोष्टी बोधाशिवाय घडून येतात आपल्या आयुष्यामध्ये. ते कळो किंवा न कळो, त्याचा बोध हो न हो, पण ते झालेलं असतं. कारण स्वची परमात्म्याशी स्वतः सिद्ध तात्विक एकता आहे. अशा प्रकारे जेव्हा कर्ता कर्तव्य रूप होऊन आपल्या उद्देशाशी परमात्मतत्व एक होतो, तेव्हा कर्तृत्वाभिमानाचा प्रश्नच उद्भवत नाही. कर्मयोगी ज्या उद्देशासाठी परमात्मतत्वाच्या प्राप्तीसाठी सर्व कर्म करतो, त्या परमात्मतत्वात कर्तृत्वाभिमान अथवा कर्तृत्व कर्तेपणा नाही. म्हणून प्रत्येक क्रियेच्या आरंभी आणि शेवटी त्या उद्देशाशी एकतेचा अनुभव आल्या कारणाने कर्मयोग्याचे ठिकाणी कर्तृत्वाभिमान राहत नाही. प्राणीमात्राकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कर्माचा आरंभ आणि अंत होत असतो. कोणतेही कर्म निरंतर राहत नाही, म्हणून कोणाचेही कर्तृत्व निरंतर राहत नाही. तर कर्माचा अंत होताच कर्तृत्वाचाही अंत होतो. परंतु मनुष्याकडून चूक होते की जेव्हा तो कोणतीही क्रिया करतो तेव्हा तो आपल्याला त्या क्रियेचा कर्ता मानतच असतो, पण जेव्हा ती क्रिया करीत नाही तेव्हाही तो आपल्याला तसाच कर्ता मानित राहतो. अशा प्रकारे आपल्याला निरंतर कर्ता मानत राहिल्याने त्याचा कर्तृत्वाभिमान नाहीसा होत नाही, तर दृढ होत जातो. जसे एखादा पुरुष व्याख्यान देताना तर वक्ता म्हणजे व्याख्यानदाता असतोच, परंतु जेव्हा दुसऱ्या समयातही तो आपल्याला वक्ता मानत राहतो तेव्हा त्याचा कर्तृत्वाभिमान नष्ट होत नाही. आपल्याला निरंतर व्याख्यानदाता मानल्यानेच त्याच्या मनात हा भाव येतो की श्रोत्याने माझी सेवा करावी, माझा आदर करावा, माझ्या आवश्यकतेची पूर्ती करावी, आणि मी या साधारण मनुष्यांजवळ कसे बसू शकतो, मी हे साधारण काम कसे करू शकतो इत्यादी. अशा प्रकारे त्याचा व्याख्यानरूप कर्माशी निरंतर संबंध कायम राहतो. याचे कारण व्याख्यानरूपी कर्मापासून धन, मान, सन्मान, आराम इत्यादी काही ना काही मिळविण्याचा भाव असणे हे होय. जर आपल्यासाठी काहीही मिळवण्याचा भाव राहिला नाही तर कर्ता पण केवळ कर्म करण्यापर्यंतच सीमित राहते आणि कर्म समाप्त होताच कर्ता पण आपल्या उद्देशामध्ये विलीन होते. जसे मनुष्य भोजन करते वेळीच आपल्याला त्याचा भोगता अर्थात भोजन करणारा समजतो, भोजन झाल्यानंतर नव्हे, तसेच कर्मयोगी कोणती एखादी क्रिया करतानाच आपल्याला त्या क्रियेचा कर्ता समजतो, इतर वेळी नव्हे. जसे कर्मयोगी व्याख्यानदाता आहे आणि लोकात त्याची फार मोठी प्रतिष्ठा आहे, परंतु एखाद्या वेळी व्याख्यान ऐकण्याचा प्रसंग आला तर तो कोठेही बसून सुगमतापूर्वक व्याख्यान ऐकू शकतो. त्यावेळी त्याला आदराची अगर उच्च आसनाची आवश्यकता नसते, कारण त्यावेळी तो आपल्याला श्रोता समजतो, व्याख्यानदाता नव्हे. एखाद्या वेळी व्याख्यान दिल्यानंतर खोली साफ करण्याचा प्रसंग पडला तर तो त्या कामाला तितक्याच तत्परतेने करतो जितक्या तत्परतेने व्याख्यान देण्याचे कार्य करतो. त्याच्या मनात असा थोडाही भाव येत नाही की मी एवढा मोठा व्याख्यानदाता असून मी हे खोली साफ करण्याचे तुच्छ काम कसे करू. पहा, लोक काय म्हणतील, माझी प्रतिष्ठा धुळीला मिळेल इत्यादी. तो आपल्याला व्याख्यान देतेवेळी व्याख्यानदाता, कथा श्रवणाच्या वेळी श्रोता आणि खोली साफ करताना खोली साफ करणारा समजतो. म्हणून त्याचा कर्तृत्वाभिमान निरंतर राहत नाही. जी वस्तू निरंतर राहत नाही तर बदलत राहते ती वास्तविक नसते आणि तिचा संबंधही निरंतर राहत नाही, हा सिद्धांत आहे. या सिद्धांताकडे दृष्टी जाताच साधकाला वास्तविकतेचा म्हणजे कर्तृत्वाभिमानाहून रहित असलेल्या स्वरूपाचा अनुभव होतो. इथे अगदी समर्पक उदाहरण म्हणायचं तर
संत गाडगेबाबांचा आहे की त्यांनी आपल्या कीर्तनाच्या जागा स्वतः साफ केल्या, त्याची जाहिरात स्वतःच केली, तिथे श्रोत्यांची सेवा केली त्यांनी आणि तिथे उत्तम कीर्तनं केलेली आहेत. ज्या भावनेने नाटकामध्ये एक नट काम करतो त्याच भावनेने कर्मयोगी सर्व क्रिया करतो. जसे नाटकामध्ये हरिश्चंद्राची भूमिका नाटकापुरतीच असते, नाटक समाप्त होताच हरिश्चंद्राची भूमिका समाप्त होते, तसेच कर्मयोगाचे कर्तेपणसुद्धा नाटकाप्रमाणेच केवळ क्रिया करण्यापुरते सीमित असते. जसे नाटकात हरिश्चंद्राचीच भूमिका वठविणारी व्यक्ती हरिश्चंद्राच्या सर्व क्रिया वठवीत असूनही ती आपल्याला वास्तविक त्या क्रियांचा कर्ता म्हणजे वास्तविक हरिश्चंद्र समजत नाही. तसेच कर्मयोगी शास्त्रविहित संपूर्ण कर्मांना करीत असूनही वास्तविक त्या क्रियांचा कर्ता आपल्याला समजत नाही. कर्मयोगी शरीरादी सर्व पदार्थांना नाटकाप्रमाणे आपले आणि आपल्यासाठी न समजता त्यांना संसाराचेच समजून संसाराच्या सेवेत लावतो. म्हणून कोणत्याही अवस्थेत कर्मयोगाच्या ठिकाणी थोडाही कर्तृत्वाभिमान राहू शकत नाही. पहा, कर्मयोगी जसे कर्तृत्वाला आपल्यात निरंतर मानत नाही, तसेच माता पिता स्त्री पुत्र भाऊ भावजा इत्यादीशी आपला संबंधही निरंतर मानत नाही. केवळ सेवा करतेवेळीच त्यांच्याशी आपला संबंध म्हणजे सेवा करण्यासाठीच मानतो. जसे जर एखादा पती आहे तर पत्नीसाठी पती आहे, अर्थात पत्नी कर्कशा असेल, कुरूप असेल, कलह करणारी असेल, परंतु तिला पत्नी रूपाने स्वीकार केल्यावर आपल्या योग्यता आणि सामर्थ्यानुसार तिचे भरणपोषण करणे पतीचे कर्तव्य आहे. पतीच्या नात्याने तिच्या सुधारणेविषयी तिला सांगून पाहावे, मग ती ऐको अथवा न ऐको. प्रत्येक वेळी आपल्याला पती समजू नये, कारण या जन्मापूर्वी ती पत्नी होती का हे कोणाला ठाऊक, आणि मृत्यूनंतरही ती पत्नी राहील हे तरी काय सांगता येते का. तसेच वर्तमानातही ती कोणाची आई असते, कोणाची मुलगी असते, कोणाची बहीण असते, कोणाची वहिनी असते, कोणाची नणंद असते इत्यादी. ती नित्यपत्नी तर नसतेच असे मानल्याने तिच्याकडून सुख मिळवण्याची इच्छा सहज संपुष्टात येते आणि केवळ भरणपोषण म्हणजे सेवा करण्यासाठीच पत्नी आहे ही मान्यता दृढ होते. या प्रकारे कर्मयोग्याला संसारामध्ये पिता पुत्र पती भाऊ इत्यादींच्या रूपात जी भूमिका मिळाली आहे ती तो योग्य रीतीने वठवतो. दुसरा आपल्या कर्तव्याचे पालन करतो अथवा नाही त्याकडे तो लक्ष देत नाही. आपल्यात कर्तृत्व अभिमान असल्यानेच दुसऱ्याच्या कर्तव्यावर दृष्टी जाते आणि दुसऱ्याच्या कर्तव्यावर दृष्टी जाताच मनुष्य आपल्या कर्तव्यापासून च्युत होतो. कारण दुसऱ्याचे कर्तव्य पाहणे हे आपले कर्तव्य नाही. तो काम करतोय की नाही व्यवस्थित, उगाचच त्याच्याकडे लक्ष. ज्याप्रमाणे कर्मयोगी संसारातील प्राण्यांशी आपला संबंध नित्य मानित नाही, त्याचप्रमाणे वर्ण आश्रम जाती संप्रदाय घटना परिस्थिती इत्यादींशीही आपला संबंध निरंतर मानत नाही. जी वस्तू निरंतर नसते तिचा अभाव स्वाभाविक असतो. म्हणून कर्मयोगाचा कर्तृत्व अभिमान आपोआप नाहीसा होतो. या श्लोकासंदर्भात मार्मिक गोष्ट अशी आहे की या ठिकाणी कर्तृत्व नाही, त्या परमात्म्याशी प्राणीमात्राची स्वतः सिद्ध एकता आहे. साधकाची भूल ही होते की तो या वास्तविकतेकडे लक्षच देत नाही. ज्याप्रमाणे झोका कितीही वेगाने मागे पुढे गेला तरी तो प्रत्येक वेळी समस्थितीत येतोच. अर्थात जेथे झोक्याची दोरी बांधली आहे त्याच्या सरळ रेषेत मागे पुढे जात असताना एक वेळ तरी तो झोका येतोच. त्याचप्रमाणे प्रत्येक क्रियेच्या शेवटी अक्रिय म्हणजे समता अवस्थाही येतेच. दुसऱ्या शब्दात पहिल्या क्रियेचा अंत आणि दुसऱ्या क्रियेचा आरंभ त्याच्या मध्यभागी आणि प्रत्येक संकल्प तसेच विकल्प यांच्या मध्यभागी समता राहते. दुसरी गोष्ट, जर वास्तविक दृष्टीने पाहिले तर झोका चालू असताना म्हणजे विषम दिसत असून सुद्धा निरंतर समतेतच राहतो. अर्थात झोका मागे पुढे जातेवेळी निरंतर जेथे झोक्याची दोरी बांधलेली आहे त्याच्या सरळ रेषेतच राहतो. त्याचप्रमाणे जीवही प्रत्येक क्रियेत समतेतच स्थित असतो. परमात्म्याशी त्याची एकता निरंतर असते. क्रिया करतेवेळी समतेत स्थिती दिसत नसताना सुद्धा वास्तविक समता असतेच. ज्याचा कोणी अनुभव घेऊ इच्छित असेल तर क्रिया समाप्त होताच त्या समतेचा अनुभव होतो. जर साधक या विषयात निरंतर सावधान राहील तर त्याला निरंतर राहणारी समता अथवा परमात्म्याशी आपल्या एकतेचा अनुभव होतो. ज्या ठिकाणी कर्तृत्व नाही आहे, परमात्म्याशी एकता
म्हणजे सहजता आहे जगण्यातली. मानलेल्या कर्तृत्व अभिमानाला नाहीसे करण्यासाठी प्रतीती आणि प्राप्ती याचा भेद समजून घेणे आवश्यक आहे. जे दिसते पण मिळत नाही त्याला प्रतीती म्हणतात आणि जे मिळते पण दिसत नाही त्याला प्राप्त म्हणतात. पाहणे, ऐकणे इत्यादीमध्ये येणारा क्षणाक्षणाला बदलणारा संसार हा प्रतीती आहे. म्हणजे ते पहा, ते प्रत्यक्षात दिसतं पण मिळत नाही. तर क्षणाक्षणाला बदलणारा संसार प्रतीती आहे आणि सर्वत्र नित्य परिपूर्ण परमात्मतत्व हे प्राप्त तत्व आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. परमात्मतत्व ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्वांना समान रूपाने स्वाभाविक प्राप्त आहे. इदंतेने दिसणाऱ्या, प्रत्यक्ष दिसणाऱ्या प्रतीतीचा प्रतिक्षण अभाव होत आहे. दृश्य मात्र क्षणाक्षणाला अदृश्याकडे जात आहे. ज्यांच्याकडून प्रतीती होते ते इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादीही प्रतीतीतच आहेत. नित्य अचल राहणाऱ्या स्वला प्रतीतीची प्राप्ती होत नाही. नित्य सर्वात राहणारे परमात्मतत्व स्वला नित्य प्राप्त आहे. म्हणून प्रतीपी अभावरूप आणि प्राप्त हे भावरूप आहे. अभावरूप म्हणजे अपरिवर्तनशील नाही आहे. ते अपरिवर्तनशीलतेचा अभाव आहे त्याच्यामध्ये. आणि प्राप्त ज्याला म्हटलेलं आहे परमात्म तत्व, त्याच्यामध्ये अपरिवर्तनशीलता नावाचा हा भाव विद्यमान आहे. म्हणून काय म्हटलं आहे दुसऱ्या अध्याय 16व्या श्लोकात, ना सुतो विद्यते भावो ना भाव विद्यते सतः. यावन मात्र पदार्थ आणि क्रिया प्रतीती आहेत. सर्व क्रिया क्रियतेमध्ये लीन होतात. प्रत्येक क्रियेच्या आरंभी आणि शेवटी सहज स्वतः सिद्ध अक्रिय तत्व विद्यमान राहते. जे आदी आणि अंती असते तेच मध्यातही असते, हा सिद्धांत आहे. म्हणून क्रियेचे वेळीही, म्हणजे आता जसा हा सिद्धांत आहे की हे सुरुवातीला नव्हता, पण मगाशी षडचं पाहिलं की हा षड सुरुवातीला नव्हता, नंतरही असणार नाही आहे, म्हणून आत्ताही नाही आहे. तसं परमात्मतत्व हे आधीही होतं, नंतरही राहणार आहे. आत्मा आधीही होता, नंतरही राहणार आहे, म्हणून तो आत्ताही आहे, हा सिद्धांत आहे. ते सहज अक्रिय तत्व म्हणजे चेतन स्वरूप अथवा परमात्म तत्व अक्रिय आणि सक्रिय दोन्ही अवस्थांना प्रकाशित करणारे आहे. अर्थात ते प्रवृत्ती आणि निवृत्ती, करणे आणि न करणे दोन्हीहून वेगळे आहे. प्रतीती म्हणजे देश, काल, वस्तू, व्यक्ती, क्रिया इत्यादीने मानलेल्या संबंधांच्या मुळे अर्थात आसक्तीमुळेच नित्यप्राप्त परमात्मतत्वाचा अनुभव येत नाही. आसक्तीचा नाश होताच नित्यप्राप्त परमात्मतत्वाचा अनुभव येतो. म्हणून आसक्ती रहित होऊन प्रतीती आपले म्हणविले जाणारे शरीरादी पदार्थ यांना प्रतीती म्हणजे संसार, केवळ संसाराच्या सेवेमध्ये लावल्याने प्रतीतीचा म्हणजे शरीरादी पदार्थांचा प्रवाह संसाराकडेच होतो आणि स्वतः प्राप्त परमात्मतत्व शिल्लक राहते. आता स्वतः प्राप्त परमात्मतत्व याचा अर्थ मगाशी आपण पाहिला की आत्मा परमात्म्यात म्हणजे परमात्मा प्राप्त होतो त्याला, हे लक्षात घेतात. अपरम आपनोती, आत्मा काही प्राप्त करत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मी हे मिळवलं आणि मी ज्याला मिळवलं त्याच्यात मी विलीन झालो, म्हणजे मी मिळवलं नाही तर मी त्याला प्राप्त झालो. नदी जशी समुद्राला प्राप्त होते तसं आहे हे काहीसं. नदी आपनोती सागर हा असं जर म्हटलं आपण तर नदीला सागर मिळतो. याचा अर्थ काय? नदी सागराला जाऊन मिळत असते प्रत्यक्षामध्ये, तसं आपल्याला आत्मा मिळतो, आत्म्याला परमात्मा मिळतो. ह्याचा अर्थ असा आहे की त्या आत्मा जो आहे तो त्या परमात्म्यात जाऊन मिसळतो आणि तो परमात्माच होऊन जातो. नदी सागरात मिळाल्यानंतर सागरच होऊन जाते, तिचं कुठं अस्तित्व राहतं त्यानंतर. आपल्याला अस्तित्व नष्ट होण्याचीच भीती वाटत असते सातत्याने. आता प्रतीती जी आहे ह्या विषयी आपण बघितलं आणि प्राप्त काय आहे याच्या संदर्भात आपण पाहिलं. प्रत्यक्षात दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रतीतीला आलं म्हणतो मला हे, आणि जे प्राप्त आहे ते त्या प्रतीतीपासून निराळं आहे, ते सहजच आपल्याजवळ आहे आत्मतत्व. म्हणून या पद्धतीने जगणं आवश्यक आहे. म्हणून सांगतात असक्त म्हणजे अनासक्त
आसक्तीरहित होऊन. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे तर आसक्तीरहित होऊन कर्म करण्याने अर्थात आपल्यासाठी कोणतेही कर्म न करण्याने परमात्मप्राप्ती कोणाला झाली का म्हणजे झाली का याचे उत्तर भगवान पुढील श्लोकात देत आहेत. अर्थातच तुम्हाला हे ऐकायला आवडेल आणि लोकसंग्रह या एका शब्दाची तुम्ही वाट बघत आहात. पाहूया पुढच्या भागामध्ये. ओम परमात्मने नमः.